हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण बनवतो एकदमच चविष्ट, चवदार, मऊ लुसलुशीत असे मालपुआ आणि तेही होळी स्पेशल. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी अर्धा लिटर दूध असं व्यवस्थित गरम करून आटून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये घालते आहे मावा. तर मावा इथे मी 1 वाटी वापरलेला आहे. आणि याला सगळ्याला व्यवस्थित काय करायचं, असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण रबडी मालपुआ बनवत आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, दुधाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदम घट्टसर असं दूध बनवायचं आहे. यामुळे काय होतं, मालपुआ एकदम चविष्ट असे बनतात. तर बघा, आता हे सगळं व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे. याला मी काढून घेते आता बाउलमध्ये. तर हे दूध आपण काय करूयात, थंड करून घेऊयात. मग यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊयात. तर बघा, आता मी याला थंड व्हायला ठेवलं होतं, तर पूर्ण व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालूयात. तर यामध्ये मी घालते अर्धी वाटी मैदा. मैदा इथे मी चाळून वापरलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा चमचा इलायची पावडर आणि 2 चमचा साखर. आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. हे बघा अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर आपल्याला वाटलं की हे थोडंसं दाटसर आहे, तर यामध्ये थोडंसं आपण दूध मिक्स करू शकतो. तर बघा, अशा प्रकारे याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर इथे मला आता दुधाची गरज पडलेली नाही आहे. व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मिश्रण बनलेलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याला 3 ते 4 तास साईडला ठेवून देऊयात. आता आपण तोपर्यंत साखरेचा पाक बनवूयात. तर त्यासाठी बघा, मी इथे पावणा वाटी साखर वापरलेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात 1 ते दीड वाटी पाणी. तर 1-1.5 वाटी पाण्याचा इथे मी वापर करत आहे. मी अंदाजे घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित उकळी आणून द्यायची आहे आणि आपल्याला साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. जसं आपण गुलाबजामुनला पाक बनवतो त्याच प्रकारे आपल्याला इथे बनवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्णपणे साखर यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी घालते केसरचे थोडे धागे. याने काय होईल की याचा रंग एकदम मस्त येईल. तर बघा, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपली चाचणी एकदम तयार झालेली आहे. तर चेक करूयात. तर एक तार याची बनत आहे. अशाच प्रकारे आपल्याला हवी आहे. तर चाचणी बघा, आपली एकदम परफेक्टली अशी तयार झालेली आहे. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे एक तार बनली पाहिजे बस. त्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही आहे. नाहीतर मग हे खूप जास्त गाढं होईल आणि मग मालपुआंमध्ये अजिबात जाणार नाही. त्यामुळे एवढं परफेक्ट आहे. आता आपण म्हणूयात मालपुहे. तर 4 ते 5 तास झालेले आहेत आणि मिश्रण बघा अशा प्रकारे आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी किंवा मग दूध वापरू शकता. तर बघा, इथे मी 2 चमचे दुधाचा वापर केलेला आहे पुन्हा. आणि मिश्रण व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता तेल गरम केले. आता यामध्ये घालूयात आपण थोडं थोडं करून मिश्रण. जेवढे तुम्हाला छोटे मोठे मालपुआ बनवायचे आहेत. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल आपल्याला एकदम जास्त गरम करायचं नाही आहे किंवा मग जास्त थंडसुद्धा नाही आहे. तर नाहीतर मग काय होईल की हे जास्त गरम जर तुम्ही तेल केलं तर हे काय होईल की पूर्ण तुटून जाईल. आणि जर तुम्ही एकदम स्लो फ्लेमवरती केलं तर हे काय होईल की एकदम करपून जाईल आणि निघणारसुद्धा नाहीत. तर हे बघा, आपोआप असे निघाले पाहिजेत. तर यांना टाकायचं आणि यांना जोपर्यंत हे आपोआप वरती येत नाही तोपर्यंत अजिबात हात लावायचा नाही. आणि मीडियम फ्लेमवरती ही सगळी प्रोसेस करायची. तर बघा, अशा प्रकारे यांना काय करायचं, आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघा किती मस्त टम्प फुगलेले आहेत. तर यांना आपल्याला थोड्या वेळ भिजवणं गरजेचं आहे. पीठ आपण जेवढं जास्त भिजवू तेवढे हे मस्त होतात आणि खमंग असे लागतात. बघा, असे आलटून-पालटून दोन्ही बाजूने काय करायचं, आपल्याला शेकून घ्यायचं आहे. त्यामुळे यांची चव एकदम मस्त येईल. तर हे बघा, आता हे परफेक्टली असे भाजून झालेले आहेत. तर यांना मी काढून घेते. तर असं मी चिमट्याच्या साहाय्याने काढते म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जाईल. तर हे बघा, किती मस्त टम असे फुगलेले आहेत. तर अशाच प्रकारे हवे आहेत आपल्याला. तर यांना थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आणि पाक थोडासा आपला हलका गरम हवा आहे. तर पाक थोडासा हलका गरम आहे आणि मालपुआ थोडेसे गरम आहे. जास्त थंड नाही आहेत आणि जास्त गरमसुद्धा नाही आहेत. तर ते मी यामध्ये घालून घेते पाकामध्ये. हे बघा अशा प्रकारे. आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं असेच ठेवायचे आहेत. अगर जर तुम्हाला इन्स्टंट खायचे असतील तर तुम्ही याला
लगेच सर्व करू शकता, पण मी सजेस्ट करेन की 2-3 मिनटं ठेवून द्या, म्हणजे काय होईल, पाक यामध्ये एकदम मस्त आतपर्यंत जाईल आणि याला झाकून ठेवून द्या. म्हणजे मग काय होईल, पाक आतपर्यंत जाईल ना, तर हे एकदम रसरशीत असे चवदार लागतील. तर याला एक मी 5 ते 10 मिनटं ठेवून दिलेलं होतं बघा असं. तर बघा, एक 10 मिनिटाच्या नंतर ना एकदम मस्त यामध्ये पाक असा गेलेला आहे. तुम्ही 2 ते 3 मिनिटात पण सर्व्ह करू शकता, पण जेवढा जास्त वेळ ठेवणार ना, तेवढेही मस्त लागतात. तर यांना आता असं काढून घेते मी आणि जे एक्स्ट्रा चाचणी आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे. आता बघा एकदम मालपुआ आपले परफेक्टली तयार झालेले आहेत. यावरती मी घालते थोडीशी पिस्त्याची काप. तर तुम्हाला हवं असेल तुम्ही जसं तुम्हाला आवडतं तसं मी गार्निश करू शकता. तर हे बघा एकदम चवदार, चविष्ट आणि मऊ लुसलुशीत असे आपले मालपुआ तयार झालेले आहेत. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्याही मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय.